मालेगाव तालुक्यातील देवघट इंदिरानगर येथील बाळू निंबाजिरे या आदिवासी कुटुंबाच्या झोपडीला अचानक आग लागून झोपडी व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी 1 ते 2 वाजेच्या सुमारास घडली। यामुळे या कुटुंबाचा संसार उघड्यावर आला आहे। जवळजवळ या कुटुंबाचे 1.5 ते 2 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे पीडित कुटुंबातील सदस्यांकडून सांगण्यात येत आहे। सदर कुटुंब हे बाहेरगावी गेले असताना ही घटना घडली आहे। ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अजून समजू शकले नाही। या आगीत घरातील सर्व संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहेत। आग इतकी भयानक होती की या झोपडीत असलेल्या गॅस सिलेंडरचा देखील स्फोट होऊन त्याचे देखील 2 तुकडे झाले आहेत। सिलेंडरचा वरचा भाग उडून थोड्या अंतरावर मिळून आला आहे। या कुटुंबाने काबाड कष्ट करून जमवलेले जवळजवळ 1 ते 1.5 लाख रुपये रोख स्वरूपात रक्कम ही स्टीलच्या व बाकी रक्कम ही प्लास्टिकच्या डब्यात ठेवली होती। त्यातील स्टीलच्या डब्यामध्ये असलेली रोख रक्कम काही आणि शिल्लक ही अर्ध्या स्वरूपात जळालेली मिळाली आहे। तर प्लास्टिकच्या डब्यात असलेली कॅश व तो डब्बा पूर्णपणे जळून राख झाल्याची असल्याने तो मिळून आलेला नाही। दुसऱ्या स्टीलच्या डब्यात असलेली चांदीच्या दागिन्यांचे मात्र पूर्ण पाणी झालेलं मिळून आलं। शेजारच्या लोकांच्या आग लागले लक्षात येताच मोठ्या चिखलीने आग आटोक्यात आणली व मोठा अनर्थ टाळला। मात्र तोपर्यंत घरातील भूत नव्हतं ते सगळे जळून गेले होते। संबंधित घटनेची माहिती तलाठी मॅडमना कळवण्यात आली असून त्यांनी त्यांचा प्राथमिक रिपोर्ट हा त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाला कळवला असल्याचे सांगितले आहे। सदरील कुटुंबाला महसूल विभागाने तात्काळ भरीव मदत द्यावी अशी मागणी इंदिरानगर परिसरातील नागरिकांनी केली आहे। गावाहून आल्यावर आपला जळालेला संसार पाहून बाळू जिरे व त्यांच्या पत्नी यशोदाबाई यांच्या डोळ्यात अश्रूंनी भर केले होते। समोर आगीत जळून गेलेला संसार आणि डोळ्यात अश्रू असे हृदयस्पर्शी दृश्य यावेळी बघावयास मिळाले।